तर नमस्कार मंडळी. आज आपण पुन्हा पावसाची वाट बघत दिवसाला सुरुवात करतोय आणि आज आहे संडे आणि हा मी. तर चला आज आपण चाललोय मार्केटमध्ये आपली ही स्पोर्ट्स बाईक घेऊन. स्पोर्ट्स बाईक बघून तुम्ही घाबरू नका, ही आहे आपली स्पोर्ट्स बाईक. तर हे बघा, हे आहे आजचा आभाळ. मला वाटत नाही आज सुद्धा पाऊस पडेल की नाही असं गॅरंटी नाही. तर आलो मी आतमध्ये मार्टमध्ये. इकडे मला शोधायचं होतं फालुदा मिक्सचं पॅकेट. मी खूप प्रयत्न केला पण खूप टायमानंतर मला एकाने सांगितलं, सर तुम्हाला फालुदा मिक्स आहे ना इकडे भेटेल तर इकडे जावा. हे होतं वरती रॅकवरती आणि आपल्याला नेहमी कशी सवय असते खाली बघून चालायची ना, त्याच्यामुळे वरचं ते भेटलं नाही. आणि त्यानंतर मग मी इकडे शोधत होतो माझाची बाटली, ती पण सेम वरच्या रॅकवर होती, मी खाली शोधत होतो पण ती काय आपल्याला मिळाली नाही. मग ते सगळं घेऊन आहे ना मी पुढच्या प्रवासाला लागलो. पुढचा प्रवास होता आमची बेकरी. तिकडे जाऊन हे व्हीटचे ब्रेड मला घ्यायचे होते, पाव. कारण आजचा जे बेत होता तो होता मिसळ पाव. तर म्हटलं आज आपण मैद्याचे ब्रेड खाण्यापेक्षा आपण हे काय ते व्हीटचे ब्रेड खाऊया. आणि माझी नजर पडली या कुकीवरती, कारण ही खूप वर्षाआधी खाल्ली होती. म्हटलं त्याला बाबा हे दे कुकी. त्यानंतर आलो मी लसूण घ्यायला. तर लसूणचा भाव ऐकून माझ्या पायाखालची जमीन विसळून गेली. लसूणचा भाव होता पाव किलो 100 रुपये आणि 80 रुपये आणि 60 रुपये अशा प्रकारचे. त्याच्यानंतर मी बाहेर आलो तर म्हटलं दादा मला 10-10 रुपयाची कोथिंबीर आणि आलं द्या. तर त्याने मला 10-20 रुपयाचं कोथिंबीर आलं दिलं. त्यानंतर आज चीट डे असल्यामुळे आज आपला बेत होता समोसा खाण्याचा. तर म्हटलं आज चला समोसा खाऊया. त्यानंतर हे बघा, हे आपल्या सायकलवरचं वजन जवळजवळ असेल 7-8 किलोच्या वरती आणि ते घेऊन मी पुढे चाललो. म्हटलं आज पाऊस पडणार की नाही. तर हे असं आभाळ असं वाटत होतं जसं काय आजचा मे महिना आहे. बघा किती आभाळ एकदम स्वच्छ आहे, जरा पण पावसाचा बेत नाहीये. आणि हा आपला जो फालुदा मिक्स आहे तो इकडे आपण बनवलेला आहे, तर या तुम्ही पण खायला. आणि हे इकडे मी लावलेला आहे कोकणी कंदारचा ब्लॉग. फार चांगला मुलगा आहे, जबरदस्त ब्लॉगिंग करतो.